आज तुम्हाला मी जहागीरदाराच्या अवलाद दाखवते. बघायची का सांगा. व्हिडिओमध्ये दिसते का? पाण्याच्या बॉटल बाईनी ब्लिंकिटवरून मागवल्या त्या. एवढी तर जहागीरदार झाली. ते कसं आहे, साल्ट गेली तरी चालतील पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. काय थोड्या दिवसांनी भीक मागून खाऊ, पण आत्ता कसं आयुषमध्ये जगायचं. ते झालं असं अचानकच भाव आला बर का. अचानक नाही म्हणता येणार, सण सुद्धाच होता त्या दिवशी, म्हणजे मकर संक्रांत होती. आणि मला लई खेंगाट खाऊ वाटलं होतं बर का. आमच्याकडे खेंगाट म्हणत नाहीत, शेंगसोला म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून सांगा. आणि त्यासोबत मम्मीनी पुरणपोळी पण दिली बर का, कारण मला पोळ्या पण लय आवडत्या त्या. म्हातारीने एवढं समजा एकाच दिवशी केलं होतं बर का. भावानी तेवढ्यातून टोमणं आणला. पोरीला पोळ्या खायच्यात ना म्हणून, मग काय करल. पण तुम्ही काय पण म्हणा, आयती आईच असते बर का. लेकराला जर काय खाऊ वाटलं तर तिचा जीव लय तुटतो बर का. त्यासाठी आमची म्हातारी पण तशीच आहे. आम्ही नुसतं म्हणायच पाहिजे की हे खाऊ वाटलंय ते खाऊ वाटलंय, लगेच कुठून नाही कुठं उलाढाल करून पोचावणारच आमच्यापर्यंत. फलटणला गेलंय आणि ओली भेळ नाही खाल्ली असं होणारच नाही. तर आजच्यासाठी एवढंच होतं बर का.